आज दिवसभरात आपल्या मुलाला किती वेळा आवाज दिला गेलाय? एकदा, दोनदा की तीनदा? हे असं चित्र आहे ना, जे आता जवळजवळ प्रत्येक घरात दिसतं. चला, ह्याच परिस्थितीत जरा खोलवर जाऊन बघूया. तुम्ही आवाज दिला, एकदा, मग परत एकदा. तरीही तिकडून काहीच उत्तर नाही. एकदम शांतता. आणि मग जेव्हा उत्तर येतं, तेव्हा आपलं डोकंच फिरायची वेळ येते. काय असतं ते उत्तर? आठवतंय? हा गेम फक्त संपवतो किंवा फक्त 2 मिनिटं. पण खरं सांगा, तो गेम कधी संपतो का? नाही, तो कधीच संपत नाही. आणि ही जी निराशा आहे ना, ती फक्त एका गेमपुरती नाहीये. खरं तर इथेच आपला एक मोठा गैरसमज होतोय. बरेच पालक विचार करतात, अहो, आमचं मूल काही गेम बिम खेळत नाही, त्यामुळे सगळं ठीक आहे. पण खरंच सगळं ठीक आहे का? वास्तव कदाचित आपल्या कल्पनेपेक्षा खूप वेगळं आहे. आपल्याला वाटतं की मुलं फक्त एक मोबाईल नावाचं उपकरण वापरतायत. पण नाही, वास्तव हे आहे की ती मुलं आता एका वेगळ्याच डिजिटल जगात जगायला लागली आहेत. आणि हा फरक समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. आणि हे डिजिटल जग म्हणजे काय नेमकं? अहो, तेच ते सतत वर खाली होणारे इंस्टाग्राम रील्स, स्नॅपचॅटवरचे वेगवेगळे फिल्टर्स, फ्री फायरसारखे गेम्स किंवा काहीच नाही, तो उगाचच सतत मोबाईल चाळत बसणं. यापैकी काहीही असो, प्रत्येक गोष्ट मुलाला खऱ्या जगापासून तोडतीये. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही आता फक्त एक वाईट सवय राहिलेली नाहीये. नाही, याला आता जागतिक स्तरावर एक मानसिक आजार म्हणून मान्यता मिळालीय. ह्याला नाव दिलंय गेमिंग डिसऑर्डर. म्हणजे काय? तर ही एक अशी मानसिक स्थिती आहे जिथे एखादी व्यक्ती स्क्रीनवरच्या गोष्टींमध्ये इतकी हरवून जाते की तिला बाकी कशाचंच भान राहत नाही. अभ्यास, जेवण, झोप सगळं मागे पडतं, भलेही त्याचे कितीही वाईट परिणाम होत असले तरी. आणि हे व्यसन कसं लागतं माहितीये? हळूहळू, अगदी नकळत. पहिली पायरी अभ्यासाकडे दुर्लक्ष, मग जेवणाचा वेळा चुकतात, त्यानंतर झोपेचं खोबरं होतं. मग बघा चिडचिड वाढते आणि शेवटी मुलं एकटी एकटी राहायला लागतात. हे फक्त टाइमपास नाही आहे, हे शुद्ध व्यसन आहे. बरं, आता एक धक्कादायक गोष्ट पाहूया. ही समस्या तुम्हाला काय वाटतं कुठे जास्त असेल? शहरांमध्ये? नाही. आकडेवारी ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. एका अभ्यासात काय समोर आलंय बघा. ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये गेमिंग व्यसनाचा निर्देशांक आहे 19.15 आणि शहरी मुलांमध्ये तो आहे 16.80. हो, हे अगदी खरं आहे. ही समस्या शहरांपेक्षा खेड्यापाड्यात जास्त गंभीर बनलीय. पण असं का? यामागे काही साधी सोपी कारणं आहेत. एकतर मोबाईल डेटा खूप स्वस्त झालाय. स्मार्टफोन तर आता प्रत्येकाच्या हातात आहे. गावाकडे मनोरंजनाचे दुसरे पर्यायही कमी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या सगळ्याच्या धोक्यांबद्दल पालकांमध्ये अजूनही तितकीशी जागरूकता नाहीये. आणि या समस्येची लक्षणं शोधायला कुठे बाहेर जायची गरजच नाही. ती आपल्या घरातच, आपल्या डोळ्यांसमोरच आहेत. विचार करून बघा. जेवताना टेबलवर मोबाईल हवाच. घरचं जेवण नकोसं वाटतं. बाहेर जाऊन खेळायचा कंटाळा येतो. रात्री उशिरापर्यंत स्क्रीनसमोर जागतात आणि मग सकाळी उठवत नाही. दिवसभर एक प्रकारचा आळस, थकवा असतो. हे सगळं आपल्या डोळ्यांना दिसतंय, पण आपण कुठेतरी त्याकडे कानाडोळा करतोय. आता वेळ आलीये थोडं थांबून आरशात बघण्याची. पालक म्हणून आपण आपली जबाबदारी नेमकी कशी पार पाडतोय याचा विचार करण्याची. आपण मुलांना अनलिमिटेड डेटा पॅक तर सहज रिचार्ज करून देतो, पण आपण त्यांना मर्यादित राहायचे संस्कार दिलेत का? हा प्रश्न खरंच प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. खरं सांगायचं तर आपण आपल्या कामांमध्ये इतके व्यस्त झालो की मोबाईल हा मुलांचा बेबीसिटर कधी बनला हे आपल्याला कळलंच नाही. पण हा त्यांच्या बालपणाशी केलेला एक सौदाच नाही का? तर आतापर्यंत आपण ही समस्या काय आहे, ती किती गंभीर आहे आणि तिची मूळ कारणं काय आहेत हे सगळं समजून घेतलं. आणि हीच पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी होती. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न समोर उभा आहे की हे सगळं थांबवायचं कसं? मुलांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेणं हा त्यावरचा उपाय आहे का? की यावर काहीतरी वेगळा, जास्त चांगला मार्ग असू शकतो? आणि हाच तर तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे नाही का, की मोबाईलने जे बालपण जिंकले ते आपण परत जिंकू शकतो का? त्या स्क्रीनच्या जगात हरवून गेलेलं ते निरागस बालपण परत मिळवणं खरंच शक्य आहे? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच शक्य आहे. बघा, समस्या कितीही मोठी वाटली ना तरी निराश व्हायचं कारण नाही. कारण याचे उपाय पूर्णपणे आपल्याच हातात आहेत, म्हणजे पालकांच्या हातात. चला तर मग पाहूया काय आहेत हे उपाय. आपण
अगदी 5 सोप्या पण खूप प्रभावी अशा स्टेप्सबद्दल बोलणार आहोत. म्हणजे बघा, घरात काही नियम असणं, मुलांशी संवाद साधणं, त्यांना काहीतरी वेगळेच चांगले पर्याय देणं, कधीतरी नाही म्हणण्याची हिंमत ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, नाती जपणं. चला, सुरुवात करूया यातल्या पहिल्या 2 आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींपासून, नियम आणि संवाद. कारण घरातल्या डिजिटल शिस्तीचा पाया ह्याच 2 गोष्टींवर उभा आहे. म्हणजे बघा, घरात काही साधे सरळ डिजिटल नियम असायलाच हवेत. जसं की जेवताना कोणाच्याच हातात मोबाईल नको, बेडरूममध्ये मोबाईलला नो एंट्री, रात्री एका ठराविक वेळेनंतर वायफाय बंद, आणि जमल्यास आठवड्यातून 1 दिवस नो मोबाईल डे म्हणून पाळा. हे नियम प्रेमानेच सांगायचेत, पण ते पाळताना मात्र अगदी ठाम राहायचंय. पण 1 मिनिट, नियम म्हणजे फक्त ओरडाओरड किंवा लेक्चरबाजी नाही हा बरं का. हे नियम यशस्वी करायचे असतील ना, तर आपल्याला आधी मुलांच्या जगात शिरावं लागेल. त्यांना समजून घ्यावं लागेल. त्यांच्याशी बोला, त्यांच्या आवडीच्या गोष्टींबद्दल विचारा. अगदी सहज विचारा, "अरे वा, कोणता गेम खेळतोयस? भारी दिसतोय. मला पण शिकवशील का?" बघा, ह्या एका साध्या प्रश्नाने आपण त्यांच्या मनात, त्यांच्या विश्वासात जागा निर्माण करतो. आणि खरी गंमत इथेच आहे. जेव्हा आपण त्यांच्या आवडीचा, त्यांच्या त्या छोट्याशा जगाचा आदर करतो ना, तेव्हा ते आपोआप आपल्या नियमांचा आदर करायला लागतात. म्हणून संवाद हीच खरी गुरुकिल्ली आहे. ठीक आहे, तर नियम आणि संवादाने पाया तर रचला. आता वळूया तिसऱ्या उपायाकडे. बघा, मुलांच्या हातातून फक्त मोबाईल काढून घेतला की झाला असं नाहीये. ती एक शिक्षा झाली. आणि आपल्याला शिक्षा नाही करायची. आपल्याला त्यांना एक चांगला, आकर्षक पर्याय द्यायचा आहे. त्यांना बाहेर खेळायला पाठवा. मैदानी खेळ, सायकलिंग किंवा घरातल्या घरात पुस्तकं वाचणं, चित्रकला, संगीत असे छंद जोपासायला मदत करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवणं. मुलांना त्या स्क्रीनपासून तोडून पुन्हा मातीशी जोडणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. मैदानात खेळताना अंगातून निघणारा घाम हा त्या स्क्रीनच्या खोट्या चकाकीपेक्षा लाख मोलाचा आहे. त्याची किंमतच होऊ शकत नाही. बरं, आता आपण शेवटच्या 2 उपायांकडे आलो आहोत. आणि हे उपाय थेट आपल्या पालकत्वाच्या गाभ्याशी जोडलेले आहेत. एक म्हणजे नाती जपणं आणि दुसरं म्हणजे नाही म्हणण्याचं धाडस दाखवणं. कारण खरं सांगायचं तर नियम आणि पर्याय हे वरवरचे उपाय झाले. खरी लढाई तर आपल्या मनात आणि नात्यांमध्ये असते. आपण नेहमी म्हणतो ना, जेवताना मोबाईल बंद ठेवा. का? कारण जेवणाची वेळ म्हणजे फक्त पोट भरण्याची वेळ नसते, ती नाती जोडण्याची वेळ असते. आई जेव्हा प्रेमाने घास भरवते, तेव्हा तिच्या स्पर्शातून जी माया, जी ऊब मिळते, ती जगातली कोणतीही स्क्रीन देऊ शकते का? नाही ना. म्हणून अन्नाचा मान ठेवणं म्हणजे आपल्या नात्यांचा मान ठेवणं. आणि आता येतो तो सगळ्यात कठीण भाग. पालक म्हणून आपल्या मुलाला नाही म्हणणं. हे जगातलं सगळ्यात अवघड काम आहे, हे मान्य आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आज आपण त्यांना प्रेमाने नाही म्हणायला शिकवलं नाही ना, तर उद्या हेच जग त्यांना फार कठोरपणे नाही म्हणेल. हो, आज कदाचित आपण त्यांना थोडे कडक वाटू, पण उद्या आपलंच मूल ह्याच गोष्टीसाठी आपल्याला धन्यवाद देईल हे नक्की. तर या सगळ्या उपायानंतर आता आपण एका खूप महत्त्वाच्या आणि मूळ गोष्टीकडे येऊया. मुलांची खरी गरज काय आहे याकडे. सत्य हेच आहे की मुलांना खरं तर तो मोबाईल हवाच नसतो. त्यांना हवं असतं आपलं लक्ष. त्यांना हवा असतो आपला वेळ. आणि त्यांना फक्त इतकंच वाटतं की आपण त्यांचं ऐकून घ्यावं. लक्ष, वेळ आणि संवाद याच तर त्यांच्या खऱ्या गरजा आहेत. आणि जेव्हा आपण पालकांनी या गरजा पूर्ण करू ना, तेव्हा मोबाईलनी जिंकलेलं ते बालपण आपण 100% परत जिंकू शकतो. चला मग याची सुरुवात आजपासून, आत्तापासूनच करूया. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.